तुफानी संकटाने उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या संसारात आता नव्या आशेचा किरण उजळला आहे। सप्टेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं घरटी, शिवार आणि गोठे वाहून गेले होते। मात्र या वेदनेच्या काळातही त्यांच्या डोळ्यात पुन्हा नवजीवनाची चमक आणणारा एक उपक्रम सुरू करण्यात आला आहे। पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या वतीने ज्या शेतकऱ्यांची दुभती जनावरं वाहून गेली आहेत अथवा मृत पावली आहेत, अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 101 दुभती गोवंश जनावरांची दिवाळी भेट दिली जाणार आहे। नरक चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर या उपक्रमाचा प्रारंभ राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी बोलताना श्री सरनाईक यांनी धाराशिव जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार प्राध्यापक सतीश मापले यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची व्यथा मांडणारं पत्र लिहिलं। शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा साथीदार असलेल्या दुभते जनावरं अवकाळी पावसाच्या महापुरामध्ये वाहून गेली, तर काही मृत पावली। त्यामुळे या शेतकऱ्यांच्या संसाराचा आर्थिक कणाच कोलमडून पडला। त्यामुळे अशा शेतकऱ्यांना पुन्हा नव्याने उभं राहण्यासाठी दुभती जनावरं द्यावी अशी संकल्पना मांडली होती। त्या अनुषंगाने श्री प्रताप सरनाईक यांनी आता उपजीविकेचं साधन म्हणून 101 दुभती गोवंश जनावरे भेट देऊन शेतकरी कुटुंबांच्या जीवनात पुन्हा एकदा आशेचा किरण जागवला आहे। भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम। प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे। नक्की भेट द्या।